जवळजवळ 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर चिपळूण गावातील श्री शारदा देवी मंदिरात आम्ही पोहोचलो आहे. अजून याची तयारी चालू आहे, पॅकिंग. नशीब झालं एक बरं की आपण रेनकोट घालून घरातून निघालेलो. माझ्यासाठी नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या श्री शारदा देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरुणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही येथील नवरात्र उत्सव गेल्या काही शतकांपासून आपले वेगळेपण टिकवून आहे. संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणाऱ्या या शारदा देवीच्या उत्सवाला अवघ्या महाराष्ट्रातील भाविक आवर्जून उपस्थिती लावतात. त्र्यंबक येथे भव्य असे राजस्थानी पद्धतीने श्री शारदा देवीचे मंदिर आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस सखल भागात दाट वनराई व तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. मंदिरात नक्षीकाम कोरलेल्या संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मध्यभागी घुमटावर चौथरा असून त्यावर ग्रामदेवता श्रीदेवी वरदायिनी, श्रीदेवी माणाई, श्रीदेवी चंडिका यांच्या मूर्तीसह त्यांच्या मध्यभागी श्री शारदा देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. गाभाऱ्यामोरील चौकडीत बसून सर्व प्रतिमांचे जवळून दर्शन होते. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पूजा अर्चेचा मान याच गावचे स्थानिक गुरव गावकर यांच्याकडे आहे. दररोज सांज आरती नवरात्र येथे दिमकदार उत्सव साजरा केला जातो. 9 दिवस येथे यात्रा भरते. नवरात्रीतील 2 दिवस देवीचा जागर म्हणून नृत्य, भजन, दिंडी आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 3ऱ्या दिवसापासून गौराईचा नवस कार्यक्रमाला प्रारंभ होतो. सकाळी 8 वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात. त्यानंतर दीपारतेचे नृत्य व जाकडी नृत्यास सुरुवात होते. या नृत्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करणे ही देखील पारंपरिक पद्धत आहे. विशिष्ट प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला, डोक्यावर मराठीशाही पगडी, पायात चाळ असा गणवेश परिधान करून सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात. या नृत्यानंतर रात्री नवसाचा कार्यक्रम सुरू होतो. तो पहाटेपर्यंत चालतो. प्रत्यक्ष अपत्यप्राप्तीनंतर नवस फेडताना विविध वयोगटातील बालकांना त्यांचे नातलग देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीत घेऊन येतात. हा कार्यक्रम सुरू असताना ढोल, वाजंत्री व घंटांच्या निनादात मंदिर परिसरातील वातावरण भक्तांना मंत्रमुग्ध करणारे असते. विजयादशमीच्या दिवशी सोने लुटणे हा सोहळा उत्सवात साजरा केला जातो. घरोघरी 9 दिवस रुजवलेले धान्य म्हणजेच रोप स्नेहभावाने एकमेकांना दिले जातात. 2ऱ्या दिवशी एकादशीला पहाटे जमवलेले नवधान्यांचे भक्तांना वाटप केले जाते. भक्तगण हा हुरडा धान्य वृद्धाच्या श्रद्धेने घरातील धान्यात मिसळतात. यानंतर सकाळी 10च्या सुमारास साऱ्यांना प्रसाद वाटून या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची सांगता होते. या 9 दिवसाच्या कालावधीत त्र्यंबक शारदादेवी येथे जत्रा भरलेली असते आणि तेथील ग्रामस्थांना छोट्या मोठ्या व्यवसायाची संधीसुद्धा प्राप्त होते. रात्री 11-11:30 नंतर देवीचे नवस लावण्यात येतात. त्या नवसासाठी भाविकांची येथे दाट गर्दी असते.
शांततेने हळूहळू वाढलेली आहे. रात्री 11:30 वाजता गाभाऱ्यातील दर्शन झाल्यावर देवीच्या पूर्वदर्शनासाठी मंदिराच्या उत्तरेकडे गेल्यावर गॅलरीमध्ये भाविकांनी
आता टर्निंगला वगैरे आपली जुन्या मॉडेल आहेत ना, टर्निंगला वगैरे समज नाव